आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी भारतीय काँग्रेस पार्टी झोपडपट्टी जिन्नचाळी सेलचे कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर घरकुलांसह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश बामरे यांनी स्वीकारले। नंदुरबार येथील गोरगरिबांना शासन योजनेअंतर्गत मोफत घरकुले बांधून द्यावी। शहादा नगरपालिकेला घरकुलांसाठी 20 करोडचा निधी प्राप्त होऊन देखील आजपर्यंत गोरगरिबांना हक्काचे घरकुल बांधून देण्यात आलं नाही। त्यांना या निधीतून घरकुले बांधून द्यावी। तसेच येणाऱ्या काळात निवडणुका मतदान EVM-द्वारे न घेता बॅलेट पेपरवर घ्यावं आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत। या मोर्चात झोपडपट्टी व जिन्नचाळी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र हंकर, जिल्हाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र शिंपी, महिला अध्यक्षा रेहाना खाटिक व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। या मोर्चात आमच्या मागण्या होत्या, VM मशीन बंद करा आणि ब्लेड पेपरवर जनतेच्या मतदान घ्या, या मागणीसाठी मोर्चा होता। दुसरा, शाहिदासाठी जे घरकुल मंजूर झाले 20 करोड रुपये नगरपालिकेला आले, त्या माध्यमाने शासनाने शाहिदात घरकुल त्वरित बांधण्याचे काम सुरू करावे। नंदुरबार शहरात ही घरकुल नवीन बांधावे, या मागणीसाठी आज आम्ही काँग्रेस पार्टीच्या माध्यमाने इथे विराट मोर्चा घेऊन आलेला आहे।